तुम्हाला माहिती आहे का, धर्मांतरण, हिंदूंचं कन्व्हर्जन दुसऱ्या धर्मामध्ये ही भारतात असलेली सगळ्यात मोठी समस्या आहे. प्रतिदिवशी 10,000 हिंदू लोक कन्वर्ट होतात आणि आपल्या सर्व हिंदू लोकांना असं वाटतं की अरे काय, हे तर फेक नरेटिव्ह आहे, हे तर खोटा प्रोपगंडा आहे, हे तर मोदी शहांनी उगाच हिंदू समाजाची वोट बँक एकत्र करण्यासाठी पसरवलेलं नरेटिव्ह आहे, असं आपल्या हिंदू समाजाला वाटू शकतं. तुम्हाला माहिती आहे का, राशन देऊन सुद्धा धर्मांतरण केलं जातं. आपल्याला असं वाटतं की फक्त दहशतवादी हमला होतो, पण राशन देऊन, पैसे देऊन, मेडिकल फॅसिलिटी देऊन अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा धर्मांतरण केलं जातं. अजून एक प्रकार आहे त्याच्यामधला लव जिहाद, तुम्ही नक्की ऐकलाच असेल. आणि हेच धर्मांतरण करून आता भारतातील 9 राज्यांमध्ये हिंदू लोक मायनॉरिटीमध्ये ऑलरेडी गेलेले आहेत. 800 पैकी 200 जिल्ह्यांमध्ये हिंदू मायनॉरिटीमध्ये गेलेले आहेत. 6,000 पैकी 1,500 तहसीलमध्ये हिंदू मायनॉरिटीमध्ये गेलेले आहेत. डेमोग्राफी चेंज झालेली आहे आणि भारताच्या सीमेवरती असलेले 300 तहसील जे आहेत त्याची ऑलरेडी डेमोग्राफी चेंज झालेली आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत भारतामध्ये हिंदू मेजॉरिटी आहे तोपर्यंतच भारत सेक्युलर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय होतं हे बांगलादेशचे व्हिडिओ बघा आणि विचार करा.